श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 11 जून म्हणजेच गुरुवारी आहे कमला एकादशी. कमला एकादशी ही दर 3 वर्षांनी येणारी अधिक मासातील अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. या एकादशीला परमा एकादशी किंवा पुरुषोत्तम एकादशी असेही म्हणतात. कमला हे माता लक्ष्मीचे नाव असल्याने या दिवशी भगवान विष्णू सोबत लक्ष्मीची पूजा केली जाते. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक मासात येत असल्याने तिचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी विविध विधीनुसार उपवास, पूजा आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख, समृद्धी व मोक्ष प्राप्त होतं. कमला एकादशीचा उपवास केल्याने जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते आणि भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद मिळतात. या दिवशी दान, धर्म, मंत्रोच्चार आणि व्रतकथेचं पठण किंवा श्रवण केल्याने व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होत असतं. तसेच या दिवशी शोभन आणि सर्वार्थ सिद्ध योग तयार होत असल्याने या दिवसाचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे. परमा या शब्दाचा अर्थ सर्वोच्च किंवा उत्कृष्ट असा होतो. म्हणूनच सर्व एकादशींमध्ये या एकादशीला सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत फळ देणारी मानली गेली आहे. हिंदू शास्त्रानुसार हे व्रत केल्याने माणसाचे दारिद्र्य नष्ट होत आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. धनाची देवता असलेल्या कुबेरांना याच एकादशीच्या उपवासाच्या पुण्यामुळे देवांचा खजिनदार हे पद आणि भगवान शंकराची परमकृपा प्राप्त केली होती. तसेच सत्यवचनी राजा हरिश्चंद्रानेही परमा एकादशीच्या प्रभावाने आपले हरवलेले राज्य, संपत्ती आणि दूर गेलेले कुटुंब परत मिळवले होते. जो भक्त हे व्रत निष्ठेने आणि कडक नियमांचे पालन करून करतो त्याला अश्वमेध यज्ञाइतके पुण्य प्राप्त होतं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की या दिवशी विष्णू लक्ष्मीची आराधना करणाऱ्या भक्ताला थेट वैकुंठ धामामध्ये स्थान मिळेल. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला. फक्त ही एक वस्तू, ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. त्यांच्या कृपेने आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला दिवसाला सुरुवात ही करायची आहे. त्यानंतर आपल्याला व्रत करायचं संकल्प करून घ्यायचा. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर विधिवत आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या. आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा. त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे. धूप, दीप, अगरबत्ती, चंदन लावून घ्यायचं आहे. आपल्याला पंचामृताचा नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे. तसेच या नैवेद्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं आहे, कारण तुळशीशिवाय श्रीहरी विष्णू कोणताही नैवेद्य ग्रहण करत नाही. तसेच आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्र जे आहे ते श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं. अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही श्रीहरी विष्णू पूर्ण करत असतात. पूजेनंतर आपल्याला एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. तसेच विष्णू सहस्त्रनामाचं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला मनोभावे जप हा करायचा आहे. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी रात्री झोपणे वर्ज्य असून संपूर्ण रात्री भजन, कीर्तन आणि विष्णूंच्या ध्यानात जागरण करायचे. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण किंवा गरजू लोकांना अन्नदान आणि दक्षिणा देऊन आपल्याला उपवासाचं पारण हे करायचं आहे.
आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची, तर तुम्ही कमला एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणून गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायजवळ जाताना सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू गायीला खायला द्यायची ती म्हणजे पिवळी केळी तसेच गूळ. गायीला पिवळी केळी खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच गायीला गूळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तताही मिळत असते. ज्या मुलामुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून असे हे गूळ आणि केळी जी आहे ती गायीला खायला द्यायची आहेत. आपल्या हातातनंच आपल्याला गायीला ही गूळ आणि केळी खायला द्यायची आहेत. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा गाय आपल्या हातातनं या वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य, दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. किंवा अगदी तुम्ही गायीला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात. गायीला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो. बुध ग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअरशी संबंधित मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्याला नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं. गायीला या वस्तू खायला दिल्यानंतर आवर्जून गायीला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं. यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे किंवा ही सेवा जी आहे ती कमला एकादशीच्या दिवशी करायची. अतिशय प्रभावी अशी ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.